पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दात्रं मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजे ब्रह्मस्वरूपं चरित रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम महापातक नाशनम एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र म्हणजे जीवाचं कल्याण करणारं आहे। संसारात तापलेल्या जीवाला शांत करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे अशी पवित्र गोड सुरस अबिट भगवान परमात्म्याची कथा। आज कथेचा 5वा दिवस आहे। 5व्या दिवशी कथा श्रवण करण्याच्या उद्देशाने उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व पुरुष वर्ग, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आहे। गावापासून दूर असलेलं भगवान प्रभू रामचंद्रजीचं हे पुरातन स्थान, पण तरी देखील आपण या ठिकाणी येऊन कथेचा आनंद घेतोय। परमार्थामध्ये आपण सक्रिय आहोत आणि म्हणून सर्वांच्या चरणावरती प्रथमतः या ठिकाणी नतमस्तक होतो। माझ्यापर्यंत सेवेचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त संबंधित सर्व मंडळी, सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो। कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील गुणीजन महाराज मंडळी, गायनाचार्य, सर्व मंडळी उपस्थित सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो। जाणते पारमार्थिक श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद देतो। आज आदरणीय आमचे परम स्नेही आदरणीय शिंदे काका यांची या ठिकाणी कथेला भेट झाली, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद आहे। उपस्थित सर्व माता भगिनी, आपण सर्व प्रापंचिक माणसं आहोत। आपल्याला प्रपंच करता करता, संसार करता करता, नामस्मरणामध्ये आपण या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या येतो। हेच महत् भाग्य आहे आपलं। या साधू संतांचे, अखिल कोट ब्रह्मांड नायक परमपिता परमात्म्याचे, श्रीरामाचे आमच्यावरती हेच उपकार आहे की आम्हाला बुद्धी सुचते की आम्ही परमार्थामध्ये जावं, आम्ही श्रवण करावं। कारण श्रवण करणं हे अंतरंगातलं साधन सांगितलेलं आहे। काही साधनं हे बाह्यरंगाचे असतात आणि काही साधनं हे अंतरंगातले असतात। त्याच्यामध्ये मी काल परवा बोललो होतो, विवेक वैराग्य षडसंपत्ती मुमुक्षुत्व हे साधनं अंतरंगातले आहे, पण अंतरंगातले अंतरंग काही साधनं असतात, त्याच्यामध्ये श्रवण सर्वात महत्वाचं आहे। श्रवण काय श्रवण करावं? त्या परमात्म्याचं श्रवण करावं महाराज, त्याचे गुणानुवाद ऐकावे। तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख। कानाला सांगितलं तुम्ही माझ्या भगवान परमात्म्याचे गुणानुवाद श्रवण करा, नाहीतर आपले कान काहीतरी वेगळं ऐकायला तयार असतात। रस्त्यानं चालताना जर भांडणं झाले तर मोटरसायकलवरून आपण खाली उतरतो, स्टँडवर गाडी लावतो, गाडी बंद करतो आवाज क्लिअर यावा म्हणून, आणि कोणाचं काय चाललं आपलं कान ऐकायला जातात लगेच।
परंतु ज्या वेळेला आमच्या कानाला तहान लागेल श्रवणाची, ते खऱ्या अर्थानं अंतरंगातलं साधन सांगितलं. श्रवण करावं. काय श्रवण करावं? भगवान परमात्म्याविषयी एखादा देवाविषयी बोलत असेल तर ऐकावं महाराज. आणि देवाशिवाय बोलू सुद्धा नाही. एखादा रामाविषयी सांगत असेल तर ऐकावं आणि श्री रामाला सोडून दुसरं काही बोलू नये. बोलण्याची नाही आता देवाविन काही, अशी ज्या वेळेला आमची अवस्था होईल ना, खऱ्या अर्थानं तो आमचा भाग्याचा दिवस आहे. संसार प्रपंच चालूच आहे, पण हा संसार प्रपंच करता करता सुद्धा राम नामाची आवड आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होते. ते महद्भाग्य आमचं आहे. अशा भगवान परमात्म्याची आवड आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झाली. गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी आपण कथा श्रवण करतो आहे. श्रीरामाची कथा आहे. आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श पती कसा असावा? माझ्या श्रीरामासारखा असावा. काय कार्य करण्यासाठी भगवान परमात्मा प्रगट झाले आपण काल पाहिलं. जब जब होये धर्म की हानी, बाढ़े असुर अधम अभिमानी, तब तब धरी हरि विविध शरीरा. वेगवेगळे रूप भगवान परमात्मा धारण करतो. आणि ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, संकट येतं ना, त्यावेळेला भगवान परमात्मा प्रगट होत असतो. असा भगवान परमात्मा अयोध्येमध्ये प्रगट झाला. आणि अयोध्येतल्या नरनारीला आनंद देणारा प्रभू रामचंद्र जी आहे. आणि अयोध्येतल्या नरनारीला आनंद झाला. भगवान परमात्म्याचं बालचरित्र आपण काल पाहिलं. भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर त्या भगवंताला भेटण्यासाठी अनेक ऋषी मुनी साधू संत येतात. ज्यांनी परमात्म्याच्या भगवंतासाठी, श्रीरामासाठी ज्यांनी आयुष्य व्यतीत केलं. साधूच्या जीवनाचं एक ध्येय आहे. काय ध्येय असतं साधूच्या जीवनाचं? न लगे काही टाना टोना, नामस्मरणा वाचुनी. संतांच्या, साधू संतांच्या, ऋषीमुनीच्या जीवनाचं एक ध्येय आहे, धर्माचं रक्षण करायचं. जे परमात्म्याचं ध्येय आहे तेच ध्येय साधू संतांचं आहे. आणि म्हणून शास्त्रानं म्हटलंय, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. भगवान परमात्मा आणि संत वेगवेगळे नाही, निमित्त त्या प्रतिमा. असा भगवान परमात्मा ज्या वेळेला प्रगट होतो त्या वेळेला आनंदी आनंद होतो. या बाबा या. या ठिकाणी आदरणीय परमार्थातलं एक मोठं व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित झाले. आताच काकांनी या ठिकाणी नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली आणि ते या ठिकाणी आज उपस्थित झाले. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सुपुत्र मच्छिंद्र भाऊ, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या बसब नित्य सेवेमध्ये, गुरुवर्य ब्रह्मलीन संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या नित्य सेवेमध्ये ज्यांचा परिवार राहिला ते आदरणीय काका या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे. मी सांगत होतो की साधू संतांच्या जीवनाचं ध्येय धर्माचं रक्षण आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. प्रभू रामचंद्रजी प्रगट झाल्यानंतर अनेक ऋषीमुनी साधू संत त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि कौसल्यामाईच्या महालाच्या समोर आल्यानंतर भिक्षा मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु डोकावतात. मात्र मध्ये पाहतात प्रभू रामचंद्रजीची एक झलक, एक छबी.
आनंद देणारी आहे आणि त्या दर्शनाची अभिलाषा प्रत्येकाला आहे. असे भगवान परमात्मा ज्या वेळेला आपल्या भावंडांसमवेत त्या ठिकाणी खेळतात, त्यावेळेला अयोध्येतल्या नरनारीला आनंद आहे. कौसल्यामाई, सुमित्रामाई, कैकेयीमाई, राजा दशरथ, आनंदाला उधाण आलेला आहे. अतिशय आनंदाचं वातावरण अयोध्येमध्ये आहे. 15 वर्षाचा कालखंड आपण काल पाहिला. 15 वर्ष वय झालं. अल्प काळामध्ये प्रभूनं त्या ठिकाणी विद्यार्जन केलं. आणि ज्या वेळेला विश्वामित्रजी येऊन प्रभू रामचंद्रजीला, लखनजीला त्या ठिकाणी यज्ञाच्या रक्षणासाठी घेऊन जातात, त्यावेळेला मात्र राजा दशरथ नको नको म्हणतायत. परंतु वशिष्ठजींनी सांगितलं की जर श्रीरामाला आणि लखनजीला दिलं नाही तर विश्वामित्राला राग येईल. आणि विश्वामित्राला राग पण आला होता. हे राजा, देऊ नको राजा, श्रीरामाला देऊ नको, लखनजीला देऊ नको. पण मला विश्वामित्र म्हणतात, जरा पाठीमाग पहा, तुझ्याच कुळामध्ये जन्माला आलेला सत्यवान राजा हरिश्चंद्राला विचार, हा विश्वामित्र कसा आहे. त्यावेळेला घाबरलेल्या राजा दशरथानं आणि वशिष्ठजींनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीला आणि लखनजीला देऊन टाकलं. पण राजा दशरथाच्या अंतकरणामध्ये एकच तळमळ आहे. 15 वर्षाचं वय माझ्या सुकुमारांचं आहे आणि 15 वर्षाचे बाळ कसं राक्षसांशी बरोबर युद्ध करणार आहे. एकच त्या ठिकाणी रात्रंदिवस त्या ठिकाणी तळमळ सचावते आहे. परंतु प्रभू रामचंद्रजीनं आणि लखनजीनं बरोबर त्राटिकेचा वध केला. त्राटिकेचा वध केल्यानंतर त्या ठिकाणी मारीचीला बिगर टोकाच्या बाणावरती पाठवलं. सुबाहूचा सुद्धा वध केला. आणि अशा अवस्थेमध्ये विश्वामित्रजी प्रसन्न झाले. यज्ञ सफल झाला. ऋषी मुनींच्या जीवनाचं ध्येय आहे यज्ञ करणं, या करणं. कारण यज्ञ जर व्यवस्थित झाला तर त्या ठिकाणी पाऊस पाणी वेळेवर पडेल. आणि असं समजू नका, ही जी सृष्टी चालते ना, ही सृष्टी कशावरती चालते माहितीये? बोटावर मोजण्या इतके काही ऋषीमुनी साधू संत आहे की ज्यांच्या तपश्चर्येवरती ही सृष्टी चालते. लक्षात घ्या. तुमच्या आमच्याकडून तर क्षणाक्षणाला पावलाला पाप घडतो. मग जर पापाची संख्या जास्त झाली, पापाचं प्रमाण जास्त झालं आणि पुण्य जर अल्प झालं तर त्या ठिकाणी या पृथ्वीला धोका आहे. आपण मोठे भाग्यवान आहोत की भारतासारख्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. लक्षात घ्या. आज आपण जर पाहिलं तर दुसऱ्या देशामध्ये युद्ध चालू आहे. मध्ये जी गॅस टंचाई जाणवली आपल्याला, दुसऱ्या देशामध्ये युद्ध चालू आहे आणि भयानक युद्ध आहे. अनेक लाखोच्या संख्येनं लोक मरतायत. युद्ध कशासाठी आहे बरं? याच्या पुढे जाऊन सांगेल मी. एका महात्म्यानं तर सांगून ठेवलेलं होतं 2026 मध्ये एक प्रचंड महायुद्ध होईल. सुरुवात झाली की नाही? ती भारतामध्ये नाही ना, तिकडं दुसऱ्या देशामध्ये इराण, इराक, अमेरिका यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला. महाराज, त्या लोकांना संस्कृती नाहीये. भारताची भूमी श्रेष्ठांची भूमी आहे. आम्ही संस्कृती आमची पक्की आहे. तसं तर आपण भाग्यवान आहोत. आपण स्वतःच्या भाग्याला ओळखायला तयार नाही. आपला जन्म भारतामध्ये झाला हेच आपलं भाग्य आहे. जी भारत भूमी म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीची भूमी आहे. जी भारताची भूमी म्हणजे कृष्ण कन्हैयाची भूमी आहे. जी भारताची भूमी म्हणजे मीराबाईची भूमी आहे. जी भारताची भूमी म्हणजे छत्रपती शिवरायांची भूमी आहे. जी भारताची भूमी म्हणजे अहिल्यादेवी होळकरांची भूमी आहे. अशा श्रेष्ठ भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, 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 ओ भारत देश है मेरा,
ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ 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 भारत देश है मेरा। वंदे मातरम, 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 वंदे वंदे मातरम, 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 वंदे मातरम। हे सुजलाम सुफलाम मलयज शीतलम शैष्य श्यामलम मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलम शैष्य श्यामलम मातरम। वंदे वंदे मातरम, 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 वंदे मातरम। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ 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 भारत देश है मेरा। भारताच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला लय महत्भाग्य आहे। आज आपण जर पाहिलं दुसऱ्या देशाची संस्कृती, ज्यांना ऋषी माहित नाही, ज्यांना साधू संत माहित नाही, ज्यांना भगवंत माहिती नाही, ते लोक म्हणतात हे सगळं नॅचरली बनतं। हे निर्माण करणारा कोण आहे याच्यावरती त्यांची श्रद्धा विश्वास नाही। आपल्या भारताच्या भूमीवरती संकट येत नाही बघा, मागं एक मोठं संकट आलं, कोरोनाचं संकट आलं, परंतु त्याच्यातून सुद्धा आपण वाचलो की नाही? ही कुणाची कृपा आहे? राम कृपा बिन सुलभ न सोई। जे काही घडतं ते भगवान परमात्म्याच्या इच्छेनं घडतं, ते श्रीरामाच्या इच्छेनं घडतं। हे ऋषी मुनींना साधू संतांना माहिती आहे, आणि म्हणून परमात्म्याच्या दर्शनासाठी अनेक ऋषी मुनी येतात। ज्या वेळेला विश्वामित्रजीच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्रजी आणि लखनजी आहे, त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी अनेक त्या ठिकाणी ऋषी मुनी येतात, पुण्यवान महात्मे येतात। विविध प्रकारचे त्या ठिकाणी शक्ती विश्वामित्रजीनं त्या ठिकाणी प्रभूला दिलेलं आहे। आणि मग ते कार्य सफल करून ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजीच्या समवेत विश्वामित्रजीला मिथिला नगरीवरून निरोप आला, मिथिलेला ज्या वेळेला भगवान परमात्म्या समवेत जातात विश्वामित्रजी, राजा दशरथानं या दोन्ही राजकुमाराकडे पाहिलं आणि नक्की ओळखलं, हे तर राजघराण्यातले दिसतात, कोण आहे? विचारपूस केली तर अयोध्येचे राजा दशरथ, दशरथाचे हे पुत्र आहे असं समजल्यानंतर जनकजीला आनंद झालेला आहे। आणि दुसऱ्या दिवशी स्वयंवराचं आयोजन केलेलं आहे। ते स्वयंवर जे शिवधनुष्य त्या ठिकाणी ठेवलेलं होतं, जो कोणी उचलून त्याला प्रत्युंच लावेल,
म्हणजे त्याला दोरी लावेल, त्याला ही सीता माता वरमाला घालणार आहे असा पण आहे. जानकी त्याला वरमाला घालणार आहे. आणि म्हणून मोठमोठ्या राजांनी प्रयत्न केला परंतु ते असफल झाले. त्याच ठिकाणी ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी उभे राहिले, धरणी मातेला नमस्कार केला आणि शिवधनुष्याला हात घातलेला आहे. बघता बघता प्रभूनं ते शिवधनुष्य उचललं, काढ 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 आवाज झाला आणि त्या ठिकाणी शिवधनुष्य तुटून खाली पडलेलं आहे महाराज. हे सीता मातेनं पाहिलं, जानकीनं पाहिलं, आनंद झाला. कारण मनोमन सीता मातेनं प्रभूला वरलेलं होतं. आणि सीता माता म्हणजे जानकी प्रभू श्रीरामाचीच आहे. ज्या वेळेला भगवान परमात्मा अवतार घेतो तो शक्ती घेऊन अवतार घेत असतो. आणि म्हणून वरमाला त्या ठिकाणी घालण्यासाठी सीता माता येते आहे. तो विवाह सोहळा सुद्धा आपण या ठिकाणी काल पाहिला. लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा, नक्षीदार या रम्य मंडपी, जमले सगळे थोर मंडळी. उभी जानकी जनका जवळी, घेवनी धवल फुलाची माला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा. काही ठिकाणी सीता मातेनं जी वरमाला घातली प्रभूच्या गळ्यामध्ये, वर्णन असं आहे की मोहाच्या फुलाची वरमाला घातली. मोहाचे फुलं असतात ना, मोहाच्या फुलाची का, तर मोहाचं जे फुल आहे ते जर आपण पाण्यामध्ये ठेवले तर त्याच्यापासून जे द्रव्य तयार होतं ते माणसाला वेडं करून टाकतं. असं ते द्रव्य आहे मोहाच्या फुलापासून. आणि मोहाचं जे फुल आहे, ज्या वेळेला फुलं येतात त्यावेळेला पानं गळून जातात. म्हणजे ते झाड ते द्रव्य पिणाऱ्याला सावध करतं. अगोदर मोहाची दारू तयार होते ना दादा, तर ते झाड सावध करतं. अगोदर फुलं आले की अगोदर पानं गळून पडतात आणि ते झाड आपल्याला जणू काही सांगत असतं की अरे या ठिकाणी हे द्रव्य जर तू घेतलं ना तर माझ्यासारखी अवस्था होऊन जाईल. कशी, पान एकही नाही नुसत्या काड्या. तुला जर तुझ्या शरीराचं मातेरं करायचं असेल तर हे द्रव्य घे. अजून एक त्याच्यामध्ये वैशिष्ट्य सांगितलंय की मोहाचं जे झाड आहे ते माणसाला पागल बनवतं. सीतामातेच्या अंतकरणामध्ये एक भावना आहे की माझ्या श्रीरामाचं आयुष्यभर मला एवढं प्रेम मिळावं की माझ्यासाठी श्रीरामानं वेडं व्हावं. आणि झाले की नाही वेडे श्रीराम प्रभू? कधी, ज्या वेळेला सीतामातेचं हरण केलं त्यावेळेला जगाचा चालक मालक भगवंत आहे, ज्यानं हे विश्व निर्माण केलेलं आहे, जे निर्गुण निराकार ब्रह्म पण सगुण साकार झालेला आहे. पण ते सगुण साकार झालेलं ब्रह्म सुद्धा त्या ठिकाणी वेड्यासारखं वृक्षांना विचारतात, माझी जानकी पाहिली का, माझी सीता पाहिली का, हे मृगनयनी, हे जानकी, वेड्यासारखं विचारतात प्रभू रामचंद्रजी. ज्या वेळेला पुष्पमाला घेऊन सीता माता प्रभू रामचंद्रजी जवळ आली, एक घटना घडली. काय घडली? सीता मातेनं पुष्पमाला आणली परंतु त्या ठिकाणी सीता मातेचा हात पुरत नाही प्रभूच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी. उंची कशी आहे प्रभूची? प्रभूची उंची जास्त आहे, सीता मातेची उंची कमी आहे. मग हात पुरत नाही गळ्यामध्ये हार घालण्यासाठी. आता काय करायचं? ते पाहिलं लखनजीनं, लक्ष्मणजीनं पाहिलं, हात पुरत नाही. मग आता काय करायचं? मग आता लखनजी प्रभू रामचंद्रजीच्या पायावरती वाकले, लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रजीच्या पायावरती वाकले
अगोदर कानामध्ये सांगितलं, दादा जरा खाली वाका ना. त्यावेळेला प्रभू रामचंद्रजीनं जरा राग राग लक्ष्मणाकडे पाहिलं. अरे तुला काही कळतं का, आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी वाकलं तर आयुष्यभर, पहिल्या दिवशी जर खाली वाकलं तर आयुष्यभर वाकावंच लागतं. आणि वाकावंच लागतं, तुम्ही तरी काय सांगता. काय एखादा असा माणूस का जो बायकोचं ऐकत नाही, बायकोचं ऐकणार नाही, त्यांचा लगेच सत्कार केला असता इथं आपण. अहो सर्वांना ऐकावंच लागतं. माझ्याकडे काय पाहता, आता मला 4-5 दिवसापूर्वी एक कर्नाटक जवळ कीर्तन होतं आणि म्हणून मी लवकर निघायचं होतं. तिला म्हणलं लवकर उठून मला चहा करून दे. 3 वाजता आम्हाला निघायचं होतं. तिला म्हणलं चहा करून दे. ते म्हणे घ्या करून. घेतला करून. मग काय करते बघा. विनोदाचा भाग सोडून द्या, परंतु ऐकावं लागतं. प्रभू रामचंद्रजी खाली वाकायला तयार नाही, कारण मर्यादा पुरुषोत्तम आहे. मग लक्ष्मणजीनं डोकं चालवलं. लखनजी त्या ठिकाणी खाली वाकले. प्रभूच्या पायावरती लखनजी वाकले आणि लक्ष्मणाला उचलण्यासाठी प्रभू रामचंद्रजी खाली वाकले. आणि म्हणून लखनजीनं खालून सांगून दिलं, वहिनी आता घ्या चान्स मारून. जमलं की नाही. लखनजी खाली वाकले, वहिनी चान्स मारून घ्या म्हणल्यावर गेल दिली गळ्यात वर माला घालून. आता इथं डबल अर्थ बघा. इथं डबल अर्थ असा निर्माण झाला. देव वाकला पण कोणा पुढं, देव वाकतो पण कोणा पुढं. देव भावाचा भुकेला, 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 देव भावाचा भुकेला. वैकुंठ सोडोनिया आला, वैकुंठ सोडोनिया आला, सोडोनिया आला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. भगवान परमात्मा भुकेला आहे, पण कशाचा. देव भावाचा, 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 हा नाही कुणाच्या बापाचा, भावाचा, 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 नाही कुणाच्या बापाचा. भावे भाव बळे आकडे, रविनाकडे करतडे आवडे तैसा हरी. भावाचा भुकेला भगवान परमात्मा आहे, भावाचा भुकेला श्रीराम प्रभू आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी वैकुंठ सोडोनिया आला, सोडोनिया आला, सोडोनिया आला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. भगवान परमात्मा भुकेला आहे, तो प्रेमाचा भावाचा भुकेला आहे. भगवान परमात्म्यानं इथं डबल अर्थ. देव वाकला, भावा पुढं वाकला, आणि देव वाकला, परमात्मा वाकला, तो भावा पुढं म्हणजे प्रेमा पुढं वाकला.
ज्या वेळेला वरमाला घातली परंतु सीता मैया पाया पडत नाही. सीतेच्या सख्या म्हणतात, सीते पाया पड ना. सीता खाली वाकायला तयार नाही, पाया पडत नाही. का पाया पडत नाही? सीता मातेनं सांगितलं, तुम्हाला कळत नाही ग काही? काय कळत नाही? अगं मी जे बासिंग घातलेलं आहे, मी ज्या मंडवळ्या बांधलेल्या आहे, या बासिंगाला हिरे आहे. हिरे तुम्हाला माहिती आहे का? बासिंगाला हिरे आहे म्हणून मी पाया पडत नाही. एक जणीन म्हणली, हिऱ्याचा आणि त्या पायाचा काय संबंध आहे? त्यावेळेला सीता मातेनं सांगितलं, अगं तुला तर काही कळत नाही ग. माझ्या बाशिंगाला जे हिरे आहे, तुम्हाला माहिती नाही, याच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. पायाच्या स्पर्शानं जर एका दगडाची बाई होते, माझ्या बाशिंगाला तर हिरे लावलेले. आणि या प्रत्येक हिऱ्यापासून जर त्या ठिकाणी स्त्रिया निर्माण झाल्या तर त्या माझ्या सौती होतील, अख्ख्या प्रेमाचा वाटप होईल, म्हणून सीता पाया पडत नाही. स्वयंवर प्रभूनं जिंकलं. तेवढ्यामध्ये अत्यंत क्रोधायमान एक आकृती समोर आली. डोळे रागानं लाल झालेले आहे, परशु खांद्यावरती आहे, विस्कटलेले केस आहे. अशा अवस्थेमध्ये परशुरामजी त्या ठिकाणी आलेले आहे. आणि जनक, हे जनक, धनुष्य कोणी मोडलं? धनुष्य कोणी तोडलं? त्यावेळेला जनकजी काही बोलत नाही, परंतु आपले सासरे आपली बाजू घेतात हे प्रभूनं पाहिलं. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजी समोर येऊन हात जोडून विनंती करतात, स्वामीजी, आपलाच कोणीतरी शिष्य असेल, आपलाच कोणीतरी दास असेल, त्यावेळेला कोण आहे? आणि कोण आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मणजीला राहवलं नाही. त्यावेळेला लखनजी पुढे झाले आणि लखनजीने सांगितलं, बाबा, मेरे भैया ने तोडा है शिवधनुष्य. शिवधनुष्य तुझ्या भावानं. आणि लक्ष्मणजीने सांगितलं, अशा अनेक कामट्या आम्ही तोडल्या बालपणामध्ये, कामट्या तोडल्या बालपणामध्ये. असं म्हटल्यानंतर राग आला ना. आणि ज्या वेळेला क्रोधायमान झालेले परशुराम जे आता त्या ठिकाणी काहीतरी शाप देणार आहे, परशु उगारलेला आहे, तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्रजी पुढे झाले आणि वाऱ्याची झुळूक आली आणि प्रभू रामचंद्रजीच्या छातीवरचं ते वस्त्र थोडंसं बाजूला गेलं आणि भृगु ऋषीच्या पायाचं चिन्ह ज्या वेळेला छातीवरती पाहिलं त्या वेळेला आणि सद्गदित झाला कंठ. हातातलं शस्त्र खाली पडलं, हात जोडल्या गेले आणि लगेच समजलं की भगवंताचा अवतार झालेला आहे. ते वस्त्र बाजूला का गेलं तर प्रभू रामचंद्रजीला त्या ठिकाणी सांगायचंय परशुरामजीला की बाबा, तुमच्यासारख्या ब्राह्मणांचा आणि या तुमच्यासारख्या ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी तर माझा अवतार आहे. प्रभू रामचंद्रजी समोर नतमस्तक होऊन परशुरामजी निघून गेले. आणि मग तो आनंदामध्ये तो दिवस गेलेला आहे. राजा जनक आणि सुनैना माता विचार करतात, आपली जानकी यज्ञाची भूमी नांगरत असताना पेटी सापडली, त्याच्यामध्ये सीता सापडली. आता ही जानकी आता माहेरी सासरी जाणार आहे. आणि विचार करता करता त्या ठिकाणी 1-2 दिवसाचा कालखंड निघून गेला. अतिशय सर्वांना आनंद झालेला आहे. आता इकडं अयोध्येमध्ये राजा दशरथ रोज प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी चिंता करतात, कहाँ होगे मेरे बच्चे, कहाँ होगे मेरे बेटे, क्या करते होंगे, क्या खाते होंगे, कहाँ पे सोते होंगे, कहाँ रहते होंगे. कोण विनंती करतं? बाप आहे महाराज. एक लक्षात घ्या, आई वडील म्हातारे असले, क्षणाक्षणाला लेकरांची आठवण येत असते आई वडिलांना, बाजूला जरी असले मुलातून तरी जे काही कर्तव्य करतात ते मुलाच्या हितासाठी करतात. असे जगातले कोणते आई बाप आहे की ज्यांना वाटतं माझ्या मुलाचं वाटोळ व्हावं? कोण आहे असं? माझ्या दादाचं चांगलं व्हावं, माझ्या दादाचं चांगलं व्हावं, माझ्या दादाचं चांगलं व्हावं, ही ज्याची अपेक्षा आहे त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे.
मग एखादा मुलगा बापाला हानमार करणारा जरी असेल, एक मुलगा रोज यायचा दारू पिऊन आणि आपल्या बापाला मारहाण करायचा, कंबरड्यात लाथ घालायचा, जेवण करायचा, झोपायचा, पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच अवस्था, रोज कंबरड्यात लाथ घालायचा म्हाताऱ्याच्या. पण अशा अवस्थेमध्ये एक दिवस तो मुलगा घरीच आला नाही. तो दिवस गेला, त्याच्या दुसऱ्या दिवसाची दुपार गेली. 4 वाजता ते म्हातारं काठी टेकीत बाहेर निघालं आणि गावात बसलेल्या माणसांना विचारू लागलं, का हो माझा दादा बघितला का हो, इकडं आलता का हो, कुठं गेला तुझा दादा? एक म्हातारा म्हणलं, नाही काल माझा दादा घरी आला नाही म्हणून म्हणतो. पुढं गेलं म्हातारं, माझा दादा बघितला का हो, इकडं आलता का हो? एक म्हातारा म्हणलं, का रे काय दादाची वाट पाहतो, रोज कंबरड्यात लाथ घालतो म्हणून तरी बरं आहे. त्यावेळेला त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, जरी माझा दादा रोज कंबरड्यात लाथ घालत असेल, परंतु त्या निमित्तानं माझ्या दादाची मला त्या ठिकाणी भेट तरी होते, तो रोज घरी तरी येतो, पण माझा दादा 2 दिवसापासून आला नाही आणि म्हणून चिंता वाटते. चिंता करणारा बाप असतो, लक्षात घ्या. आणि तो बाप आधार ज्या दिवशी निघून जातो ना, त्या दिवशी अस्तित्व संपुष्टात येतं माणसाचं, लक्षात घ्या. म्हणून बाप तो बाप असतो. किती एखादा मोठा अधिकारी झाला, किती मोठा अधिकारी झाला, परंतु त्या गोष्टीच्या पाठीमागे ज्याचे त्या ठिकाणी काय लपलेले आहे, कष्ट लपलेले आहे, श्रम लपलेले आहे, ते पात्र म्हणजे बापाचं पात्र आहे. बाप तो बाप असतो. एका बापाला 4 मुली झाल्या. 4 मुली झाल्यानंतर 3 मुलींचे लग्न झाले आणि एक मुलगी लहान होती. आता 3 मुलींचे लग्न झाले, एक लहान मुलगी राहिली. आई वारली महाराज. आई गेल्यानंतर ती मुलगी सांभाळू लागला बाप. ज्या वेळेला बापही थकला, ती लहान 6 वर्षाची मुलगी घेऊन बाप म्हणला, चला आपण जरा फिरून येऊ. एका परिक्रमेला, तीर्थयात्रेला गेले. त्या पर्वताला परिक्रमा करत होते. खूप मोठी दरी होती, चढ होता आणि चढानं त्या ठिकाणी बाप मुलीला खांद्यावर घेऊन परिक्रमा करत होता महाराज. आता दम लागत होता, पाय चालवत नव्हते, बोट फुटलेले होते. अशा अवस्थेमध्ये दम लागतो तरी खांद्यावर मुलगी आहे. आणि त्या ठिकाणी एक साधू महात्मा, संन्यासी महात्मा, त्या महात्म्यानं पाहिलं की अरे हे बाबा थकलेले आहे, पण थकलेल्या बापाच्या त्या ठिकाणी खांद्यावर मुलगी आहे. मग ते संन्यासी महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया, गेले जवळ, त्या ठिकाणी उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर सांगितलं, बाबा तुमची काही हरकत नसेल तर तुमच्या या ताईला मी खांद्यावर घेऊ का, तुमचं ओझं तरी कमी होईल. त्यावेळेला त्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले आणि बापानं सांगितलं, तुम्हाला खरं सांगू का महाराज, तुमच्या अंतःकरणामध्ये दया आहे म्हणून तुम्ही म्हणताय, पण तुम्हाला खरं सांगू का, बापाला 50 जरी मुली असल्या ना तरी बापाला आपल्या मुलीचं कधी खांद्यावर ओझं होत नसतं. हा बाप आहे महाराज. आणि म्हणून तुम्ही बघा, एखाद्या बापाला जर 5-6 मुली असेल आणि त्यांचा संसार प्रपंच जर लग्न वगैरे व्यवस्थित रीतीनं बापानं करून दिलेला असेल, तर त्या बापाची दया तुम्हाला आम्हाला येऊ का नाही येऊ, पण त्या बापाची दया अखिल कोट भगवान परमात्म्याला श्रीरामाला येत असते. ज्या दिवशी लग्न झालं, ज्या वर्षी लग्न झालं, त्या वर्षी त्या बापाला दुसऱ्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळतं शेतामध्ये. हा जिवंत चमत्कार आहे महाराज, हा जिवंत चमत्कार आहे. म्हणून बाप तो बाप असतो. राजा दशरथ त्या ठिकाणी विनंती करतायत. प्रत्येक घासामध्ये श्रीराम दिसतात महाराज. पाणी प्यायला घेतलं, श्रीराम दिसतात. याला म्हणतात सर्वत्र भगवत दर्शन. सर्वत्र भगवत दर्शन व्हायला पाहिजे. एक आहे स्वप्नात भगवत दर्शन, स्वप्नामध्ये परमात्मा यावा आमच्या, आणि एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. आम्हाला मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंत कळतो,
मंदिरामध्ये गेल्यानंतर परमात्मा कळतो, परंतु ज्या दिवशी आम्हाला सर्वत्र भगवत दर्शन होईल, एक आहे स्वप्नात भगवत दर्शन. आम्हाला झोप लागली, स्वप्न पडलं की भगवंत स्वप्नात येत आणि यावा महाराज. काय कशाच्या क्या निमित्त होईना, परंतु भगवंत आपल्या स्वप्नात आला पाहिजे. आमच्या स्वप्नामध्ये दुसऱ्याच काही गोष्टी येतात, श्रीराम स्वप्नात यायला पाहिजे. जागृती अवस्थेमध्ये प्रत्येक वस्तूमध्ये बघा, सिया राम मैं सब जग जानू, करहु प्रणाम जोरी जुग पानू, करहु प्रणाम जोरी जुग पानू. सिया राम मैं सब जग जानू, करहु प्रणाम जोरी जुग पानू, करहु प्रणाम जोरी जुग पानू. सिया राम मैं सब जग जानू, करहु प्रणाम जोरी जुग पानू. हे मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ बिहारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन मंगल हारी, मंगल भवन मंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हे राम सिया राम जय जय राम, 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 राम सिया राम जय जय राम. सिया राम मैं सब जग जानू, करहु प्रणाम जोरी जुग पानू. सर्वत्र भगवत दर्शन. राजा दशरथांना सर्वत्र भगवत दर्शन होत होतं. प्रत्येक क्षणाला श्रीरामाची लखनजीची आठवण काढत होते. तेवढ्यामध्ये एक चमत्कार घडला. महाराज इकडून जनकपूर वरून दोन सेवक पत्र घेऊन गेले. कोणाला? राजा दशरथांना जनकपूरहून पत्र. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, प्रभू रामचंद्रजीनं प्रताप केला, प्रभू रामचंद्रजीनं स्वयंवर जिंकलं, सीतेनं पुष्पमाला प्रभू रामचंद्रच्या गळ्यामध्ये घातली, असं गुपित लिहिलेलं पत्र दोन सेवक घेऊन गेले. राजमहालामध्ये त्यांचं त्या ठिकाणी जाणं झालं. राजा दशरथ चिंतातूर बसलेले आहे. मनामध्ये एकच विचार आहे, कहा होगे मेरे बेटे, कहा होगा राम, कहा होगा मेरा लखन, कहा रहते होंगे, कहा सोते होंगे, क्या खाते होंगे. मनामध्ये हाच विचार चालू आहे.
सतत सतत श्रीरामाचं चिंतन. ध्यान लागले श्रीरामाचे, ध्यान लागले श्रीरामाचे. परिणाम काय? दुःख हरले जन्माचे. ध्यान लागले श्रीरामाचे, ध्यान लागले श्रीरामाचे. एकच चिंतन मनामध्ये चालू आहे. श्रीराम कुठं असेल, लखनजी कुठं असेल. आणि तेवढ्यामध्ये हे दोन सेवक पत्र घेऊन गेले, राजा दशरथाच्या जवळ जाऊन उभे राहिले. आणि आपके लिए पत्र है. पत्र है, किसका पत्र है? श्रीराम का पत्र है. श्रीराम शब्द ऐकला राजा दशरथानं आणि त्या ठिकाणी सिंहासनावरून उडी घातली. धावतच गेले राजा दशरथ आणि त्या ठिकाणी पत्र घेतलं आणि त्या पत्राला पुत्र समजून राजा दशरथानं हंबरडा फोडला. हे बापाचं प्रेम, पहिल्यांदा बापाचं प्रेम त्या ठिकाणी प्रगट झालं. पत्राला पुत्र समजून रडायला लागले राजा दशरथ. राजा दशरथ रडताय. हे पाहिलं कुणी? हे पाहिलं त्या ठिकाणी काही दास्यांनी पाहिलं. महाराज रो रहे. बघता बघता निरोप गेला कौसल्यामाईकडं. कौसल्यामाई धावत आली. राजा दशरथ रडतायत. कौसल्याही रडायला लागली, सुमित्रा रडायला लागली, काही रडायला लागली. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी भरतजी आले. काय झालं? क्या हो गया? हे तात क्या हो गया? क्यों रो रहे हो? का रडता? राजा दशरथ रडताय म्हणून दास्या रडतायत, राण्या रडतायत आणि भरतजी रडायला लागले. भरतजीनं विचारलं काय आहे, कोण आहे, कशाचं पत्र आहे? आणि पत्र, तेरे भैया का पत्र आया रे भरत, तेरे भैया का पत्र आया है. भैया का पत्र म्हटल्यानंतर भरतानं ते पत्र राजा दशरथाच्या हातातून हिसकावून घेतलं, डोक्यावर घेतलं पत्र, डोक्यावर. आणि पागल झाल्यासारखा भरत अख्ख्या राजमहालामध्ये पळत फिरू लागला. त्या क्षणी सावत्र भावाचं, सावत्र भावावरती असलेलं प्रेम प्रगट झालं. प्रभू रामचंद्र आणि भरतजी सावत्र भाऊ आहे. मी कालही बोललो होतो की आज आम्ही सख्या भावाला विसरायला लागलो. विधभर बांधावरून आमचे कोर्ट मॅटर चालू झाले, परंतु खऱ्या अर्थानं भावाचं पत्र राजा भरतानं घेतलं आणि डोक्यावर घेऊन नाचू लागला. प्रेम प्रगट झालं महाराज. आज आम्ही पाहतो सख्या भावाचं सख्या भावावर प्रेम राहिलं नाही. घराघरातला संवाद गेला. एका जणानं जमीन विक्री काढली. जमीन विक्री काढल्यानंतर त्याला मी सहज म्हणलं का रे, लोकाला देऊस तर भावाला देऊन टाक ना. त्याचे शब्द काय माहिती का? त्यानं काय म्हटलं माहिती का मला? महाराज एखाद्याला फुकट देईन पण त्याला देणार नाही. मी म्हणलं का रे बाबा, तुम्हाला माहिती नाही आमचं काय, आमचे वाद कोर्टात चालू आहे. असं म्हटल्यानंतर महाराज मला वाईट वाटलं, पण मी निश्चय घेतला की दोन्ही भावांना एक करेल. मग जो म्हणला होता ना त्याला देणार नाही, त्याला म्हणलं एक दिवस तुला तुझ्या भावाचं किती प्रेम आहे तुझ्यावर पाहायचं तुला. तो म्हणला कसं? त्याच्या भावाला फोन लावला. म्हणलं का रे कुठं आहे? तो म्हणला अमक्या अमक्या ठिकाणी आहे. अरे ते म्हणे काय झालं महाराज? म्हणलं अरे तुझ्या मोठ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. आणि महाराज ऍक्सिडेंट झाला हे शब्द त्यानं ऐकले. महाराज त्यानं अनेक मोटरसायकलींना हात दिला, गाडी थांबली नाही. एक कवी पळत निघाला, घामाघूम झालेला आहे आणि 10-8 किलोमीटर पळत चालला. माझ्या दादाचा ऍक्सिडेंट कुठं झाला, माझ्या दादाचा ऍक्सिडेंट कुठं झाला. मी सांगितलं या अमक्या अमक्या फाट्यावरती. आणि जसा पळत निघाला एकही गाडी थांबली नाही. पण घामाघूम झालेला आणि धापा टाकेत आलेला अर्ध्या तासामध्ये 8 किलोमीटरचं अंतर काटून त्या ठिकाणी आमच्यापर्यंत तो येऊन पोहोचला. मग त्याच्या भावाला म्हणलं बघ तुझ्या भावाचं तुझ्यावर किती प्रेम आहे. सख्या भावाचं सख्या भावावर प्रेम राहिलं नाही कलियुगामध्ये. इथं तर सावत्र नातं आहे आणि या सावत्र नात्यावरती एवढं प्रेम आहे महाराज. पागल झाल्यासारखं भरत त्या ठिकाणी पत्र घेऊन फिरू लागला. आणि मग त्या ठिकाणी सुमंत जे आले त्यांनी पत्र वाचून दाखवलं.
आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, ऐका ऐका हो, तुमच्या श्रीरामानं यज्ञाचं रक्षण करत असताना एका बाणामध्ये त्राटिकेचा वध केला. तुमच्या श्रीरामानं मारीचीला बिगर टोकाच्या बाणावरती 400 योजन दूर पाठवलं. तुमच्या श्रीरामानं सुबाहूचा वध केला. तुमच्या श्रीरामाच्या दर्शनासाठी सगळे अरण्यातील ऋषी मुनी साधू संत एकत्रित येऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं. तुमच्या श्रीरामानं त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये तुमच्या श्रीरामानं काय केलं? स्वयंवर जिंकलं. आणि जिंकलेलं स्वयंवर सीता मातेनं तुमच्या श्रीरामाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. हे मुलाचं कौतुक ऐकून बापाची छाती गर्वानं फुगत होती. या बाबा या, आपल्या कथेला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी आपल्या परिसराचं वैभव आणि स्वामी राजाराम महाराजांचे 8वे वंशज स्वामी शुभमजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. एकदा जोरदार टाळी वाजवूया आपण बाबांसाठी. कारण 2 दिवस झाले त्याही वेळेला बाबा कथेला आले होते. आजही त्यांनी पूर्ण या ठिकाणी वेळ दिला. बाबांना मनपूर्वक धन्यवाद आहे. आदरणीय शिंदे बाबा सुद्धा 3 दिवस कथेला आले. आज आले नाही बाबा, परंतु तेही या ठिकाणी आले. वारकरी संप्रदायातील ही रत्न मंडळी आहे आणि म्हणून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. बघा, ज्या वेळेला पत्र वाचत होते त्या पत्रामध्ये जे एक महत्वाच्या गोष्टी लिहिलेल्या होत्या त्या ऐकून राजा दशरथाला एवढा आनंद होत होता. महाराज, आता काय जणू काही ऊर फुटतं की काय राजा दशरथाचं. मुलांची कर्तबगारी, आणि खऱ्या अर्थानं मुलांची कर्तबगारी ऐकल्यानंतर बापाला आनंद होत असतो. लक्षात घ्या, जरी एखादा बाप एखाद्या मुलाचं कौतुक तोंडावर करत नसेल, पण त्याच्या ज्या चांगल्या सवयी आहे, त्याचे जे संस्कार आहे, त्याच्यामध्ये जे गुण आहे, त्याच्यामध्ये जे नाविन्य आहे, हे जर लोकांकडून समजलं तर त्या बापाला होणारा जो आनंद आहे तो अलौकिक स्वरूपाचा आनंद असतो. लक्षात, राजा दशरथाचंही तेच झालं. अत्यंत आनंद झाला. राजा दशरथाच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागले. अश्रू 2 प्रकारचे असतात महिला मंडळी. अश्रू 2 प्रकारचे असतात. एक आनंदाचे अश्रू आहे आणि एक दुःखाचे अश्रू आहे. एखाद्या वेळेला जर अति आनंद झाला तरी आनंदाचे अश्रू येतात. एखाद्या वेळेला अति आनंद झाला, कधी आनंद झाला? एखादी सासूरवासीन मुलगी, सासूरवासीन म्हणजे आयुष्यभर जिच्या पाठीमागं कामच आहे. एका मुलीचं जमलं, लग्न तारीख धरली, परंतु त्या ठिकाणी 3 महिन्यावरती लग्नाची तारीख धरली. त्या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये काय काळानं घाला घातला. त्या मुलीचे वडील गेले महाराज, बाप गेला. मग बाप गेल्यानंतर आता तारीख तर धरलेली आहे लग्नाची, काय करायचं? 2 महिने लांबवली तारीख, परंतु पाहुणे मंडळी एकत्रित आले आणि त्यांनी निर्णय घेतला, एक काम करा, आता जमलेलं आहे ना, लग्न करून टाकू म्हटल्यानंतर विवाहाची तारीख निश्चित झाली. साध्या पद्धतीनं आता दुखवट्यातलं ते लग्न आलं. साध्या पद्धतीनं लग्न झालं. नवरदेव लग्नाच्या दिवशी रुसला. 2 लाख रुपये हुंडा ठरलेला होता. नवरदेवानं सांगितलं लग्न साध्या पद्धतीत आहे, मला 2 लाख नाही, मला या क्षणाला 5 लाख रुपये हुंडा पाहिजे. आता पर्याय नाही राहिला. सासूबाईनं हात जोडले, जावई हे सगळं तुमचंच आहे, परंतु माझ्याकडे आता 5 लाख रुपये नाही, मला 2 महिन्याचा काळ द्या, 5 लाख रुपये मी तुम्हाला देईल. नवरदेव लग्नासाठी तयार झाला. लग्न लागलं आणि 2 महिने बघता निघून गेले. मग आता 5 लाख रुपयाचं नियोजन काही झालं नाही. मग आता काय करायचं? 5 लाख रुपये नाही. मग म्हटल्यानंतर एक दिवस मुलीला घेऊन आला म्हातारीच्या घरी. आता ती सासूबाई म्हातारी झालेली आहे. मागचा आधार गेला, वटवृक्ष असलेला पती गेला. पती गेल्यानंतर त्या ठिकाणी आधार तुटला महाराज. आणि मग
मुलगा नाही, तेवढी एकुलती एक मुलगी. हात जोडले तिनं, जावई माझ्याकडून काम झालं नाही पैशाचं, अजून महिना 2 महिन्याची त्या ठिकाणी मोहलत द्या. त्यावेळेला त्यानं भांडण काढलं. त्या मुलीबरोबर माहेरमध्ये भांडला आणि म्हातारीच्या समोर शपथ घेतली, तू जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या मुलीला इथं तुझ्या माहेरमध्ये येऊन देणार नाही. गेला घेऊन मुलीला. आता ती मुलीला सासरी जाऊन झाले 7 वर्ष. सगळे काम धंदे करते मुलगी. खटल्याचं घर आहे, सगळ्यांचं धुणं भांडं चहा पाणी स्वयंपाक सगळं करते. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर उरलं शिळं पाकत खायची. सकाळी 10:30 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत शेतामध्ये ज्वारीची सोंगणी असेल, गव्हाची सोंगणी असेल, एकटीच काम करायची. प्रत्येक दिवाळीला शेजारनी पाजारनी जायच्या आणि डोळ्यात तेल घालून वाट पाहायची. ही मनातल्या मनात विचार करायची, देवानं असं का केलं बरं, मला जर एखादा भाऊ दिला असता, देवानं असं का केलं, एखादा भाऊ मला जर दिला असता तर कधीतरी माझा दादा दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन का होईना पण मला त्या ठिकाणी भेटण्यासाठी आला असता वाकडी वाट करून. माझ्या बाबाला जर ठेवला असतं देवानं तर इतक्या दिवस दिवाळीला प्रत्येक सुनबाई माहेराला जाते, एखाद्या दिवाळीला माझा बाप मला घेण्यासाठी आला असता. या अंतकरणामध्ये इच्छा आहे तिच्यावाल्या आणि डोळ्यातून अश्रू गळतात महाराज. सगळ्या मुली माहेरला जातात, पुन्हा माहेरून येतात, पण ही मात्र काम करते. आणि एक दिवस संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेला तिचा नवरा तिला बोलला, का ग उद्या जरा काम कमी आहे, जाती का येते का म्हातारीला भेटून. किती आनंद झाला असेल हो. म्हातारीला भेटून येते का म्हटलं, एवढा आनंद झाला, गळक्यानं अश्रू ओघळले, डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. आणि महाराज मुक्कामी गाडी गावात येत होती. सकाळी 5-5:30 वाजता उठली. एका बंदाची पिशवी हातात घेतलेली आहे, तुटलेल्या चपला पायात आहे, तिकिटापुरतेच 20 रुपये आहे आणि त्या ठिकाणी गाडीत जाऊन बसली. आणि बरोबर 8 वाजता गाडी निघाली. 10:30 वाजता माहेरामध्ये आली. गाडी थांबली, ही खाली उतरली. गावातल्या मुलीनं ओळखली, ही गंगू अक्काची लेक आहे, ही गंगू अक्काची लेक आहे. त्या मुलीनं पळ काढला, गेली घराकडं. म्हातारी बसलेली होती काठी घेऊन, जाड भिंगाचा चष्मा घातलेला होता. एका बाजूनं काच फुटलेली होती, दोरी बांधलेली होती, काठी जवळ पडलेली होती. अंगणात बसलेली होती म्हातारी आणि ती मुलगी ओरडली, ए गंगू आत्या, तुझी लेक आली. ती बघ बस मधून एसटी मधून उतरली तुझी लेक. ताड दिशी उभी राहिली म्हातारी, चालत तारा म्हातारी घरात गेली. काहीच नाही केलं. म्हातारीनं टोपलं खाली घेतलं, एक अर्धी चोखंड भाकर घेतली आणि पाणी घेतलं तांब्यावरून आणि म्हातारी आली बाहेर. तिकडून मुलगी येते, इकडून गंगू आत्या जाते. दोघींचं ज्या ठिकाणी मिलन झालं, काहीच नाही केलं म्हातारीनं, काहीच नाही केलं. फक्त भाकरी अशी ओवाळली आणि एका बाजूला फेकली. सासूरवाशीन लेकीचा 7 वर्षाचा शिनबाग गेला महाराज. घळक्यानं अश्रूला वाट मोकळी झाली. त्याला म्हणतात आनंद अश्रू. दुःखाचे अश्रू हे गरम असतात. ऐका आता, दुःखाचे अश्रू गरम असतात आणि आनंदाचे अश्रू हे थंड असतात. बरं, दुःखाचे अश्रू डोळ्याच्या आतल्या बाजूने येतात. दुःख जर झालं ना तर डोळ्याच्या आतल्या बाजूने अश्रू येतात आणि आनंद जर झाला तर डोळ्याच्या बाहेरच्या बाजूने थंड अश्रू येतात महाराज. इथं राजा दशरथाला आनंद झाला मुलाची कर्तबगारी पाहून. आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, तुमच्या श्रीरामानं स्वयंवर जिंकलेला आहे, परंतु तुम्ही राजघराण्यातले आहात, तुम्ही राजकुमार आहात, तुम्ही राजे आहात, तुमचं ऐश्वर्य, तुमची संपत्ती मोठी आहे, तुमचं राज्य मोठं आहे आणि म्हणून विधिवत आता विवाह सोहळा करायचा आहे आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर मिथिलेला यावं. राजा दशरथाला आनंद झाला. भरतजीला एवढा आनंद झाला, भरतजीनं सगळ्या मित्रमंडळीला सांगून ठेवलं. भरत, शत्रुघ्न आणि सगळी मित्रमंडळी निघाली महाराज. आणि राजा दशरथ आता विधियुक्त विवाह करण्यासाठी निघालेले आहे अयोध्येवरून मथुरेला. आणि ज्या वेळेला
ती वरात आली महाराज. राजा जनकाला अभिमान नाहीये. जनकाचं सामर्थ्य सांगू तुम्हाला. देवादिकांना जर संकट पडलं तर जनकजी त्या ठिकाणी मदत करण्यासाठी जातात. हे जनकाचं ऐश्वर्य आहे. आणि मग एक दोघांचं एकत्रीकरण झालं आणि जनकजी खाली वाकायला लागले पाया पडण्यासाठी. पाया पडायला लागले जनकजी. तेवढ्यामध्ये अलगद राजा दशरथानं वरचीवर उचलून घेतलेला आहे. आणि राजा दशरथाच्या मुखातले शब्द आहे, आप पैरमत पडिये, तुम्ही पाया पडू नका. आता आपण सध्याच्या काळामध्ये आपण म्हणत नाही का आमचा खालचा पाय आहे, आमचा काय आहे, खालचा पाय आहे. पण इथं सूत्र सांगतं, राजा दशरथ जनकजीला सांगतात की तुम्ही पाया पडायचं नाही, कारण तुम्ही दाते आहात. मैं आपके दरवाजे का भिखारी हूं, मैं याचक हूं, मैं मांगने आया हूं, आप देने का सामर्थ्य रखते हैं. कन्यादान करणारा कोण आहे? जनक राजा कन्यादान करणार आहे. आणि म्हणून एकमेकाचा एकमेकाला मोठेपणा आहे. गळा भेट घेतली महाराज, गळा भेट. आणि म्हणूनच आमच्या शास्त्रामध्ये विवाहाच्या दिवशी गळा भेट केल्या जाते, व्याही भेट. एकमेकानं एकमेकाला दिलेला तो सन्मान आहे. अलगद उचलून घेतलं राजा दशरथानं, गळा भेट घेतली, व्याही भेट झाली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर संध्याकाळी चर्चा झाली. जनकजींचे एक बंधू आहे, त्यांच्या 3 मुली आहे, उर्मिला, मांडवी आणि सुतकीर्ती. आणि हे प्रभू रामचंद्रजीचा विवाह झाला. परंतु आता लक्ष्मण जे आहे, भरत जे आहे, शत्रुघ्न आहे, यांचा विवाह राहिला. मग या 3 मुली यांना देऊन टाकू. ठरलं महाराज, झालं एका मतानं मंजूर. आणि मग विधियुक्त विवाह त्या ठिकाणी पार पडला. आणि विधियुक्त विवाह पार पडल्यानंतर अतिशय सुंदर व्यवस्था राजा दशरथानं आणि त्यांच्या सर्व परिवारानं या सगळ्या मंडळीची केलेली आहे. बघता बघता 8-15 दिवसाचा कालखंड निघून गेला. आणि एक दिवस आता विश्वामित्रजीला राजा दशरथजी सांगतात, महाराज जनक जी से कहो कि अब हमें निकलना चाहिए. क्यों? अब हमें क्यों निकलना चाहिए? तो इसका कारण है, मैं एक राजा हूं. आणि राजाचं कर्तव्य असतं. बघा, एक सूत्र आहे, भ्रमंती समपूज्यते राजा, भ्रमंती समपूज्यते राजा, भ्रमंती समपूज्यते द्विजा, भ्रमंती समपूज्यते चक्रम, श्री भ्रमंती विनश्यति. भ्रमंती समपूज्यते राजा, राजानं फिरत राहिलं पाहिजे. आपल्या नगरीमध्ये काय चाललं, आपल्या राज्यामध्ये काय चाललं, हे राजाचं याच्यावरती लक्ष असावं. ब्राह्मणानं सुद्धा फिरत राहिलं पाहिजे. ब्राह्मण बुवानं सुद्धा फिरायला सांगितलं. का बरं? वेदाचं ज्ञान, उपनिषदाचं ज्ञान, वेदाच्या ऋचा, मंत्र याचा प्रचार प्रसार करत राहिलं पाहिजे. म्हणून भ्रमंती समपूज्यते द्विजा, भ्रमंती समपूज्यते चक्रम. चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे यंत्र. यंत्र कोणतंही असेल. समजा आपण हार्वेस्टर घेतलं आणि घरी आणून त्या ठिकाणी आवळून चिवळून जाम बांधून ठेवलं. कधी घेतलं हार्वेस्टर? 2005 ला. आता किती आहे? 2026. 2005 ला घेतलेला हार्वेस्टर एकही दिवस वावरात शेतात नेलं नाही, बांधून ठेवलं आणि आता चालू करायला लावलं. होईल चालू? 20 वर्षाचा कालखंड गेला. ते चक्र आहे, यंत्र आहे, ते बंद पडून जाईल. पण इथं आणखीन एक सांगितलं, श्री भ्रमंती विनश्यति. श्री जर फिरत राहिली तर ती विनाशाला कारणीभूत ठरते. हे सुभाषित आहे, हे शास्त्र आहे. आणि म्हणून मी एक राजा आहे, आता मला परवानगी दिली पाहिजे. मग आता दुसऱ्या दिवशी जानकी, मांडवी, उर्मिला, सुतकीर्ती या सासरी जाणार. राजा जनकाच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी करुणा.
की लहान होती माझी सीता, माझी जानकी लहान होती, लहानपणापासून मी तिचा सांभाळ केला आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे मी तिला सांभाळलं. आता माझी जानकी मला सोडून जाणार. म्हणून दोन प्रेमाच्या गोष्टी जनकजी त्या ठिकाणी सीता मातेला सांगतात. सुनैना माता, सीतेच्या आईचं नाव आहे सुनैना माता. सुनैना म्हणजे सु म्हणजे चांगले, नयन म्हणजे डोळे. डोळे चांगले याचा अर्थ जिच्या दृष्टीमध्ये कधीच पाप येत नाही तिला सुनैना म्हणतात. जिच्या दृष्टीमध्ये कधी पाप येत नाही ती सुनैना. आमचे काही नावाच्या व्यतिरिक्त गुण असतात. आमच्या तिथे एक जणाचं नाव होतं गंगाधर. नाव गंगाधरन बिगर आंघोळीचा महिनाभर. एक आहे सुनैना. आमच्या तिथे एक जणाचं नाव होतं सुनैना पाती मुंबई पुणा. सु म्हणजे चांगले, नयन म्हणजे डोळे. एक जणाचं नाव अनिल होतं. एक जणाचं नाव होतं अनिल. मी त्याच्या पप्पाला विचारलं, म्हणलं का हो तुम्ही पोराचं नाव अनिल काऊन ठेवलं? ते म्हणे महाराज आपल्या पोराची आपल्याला गॅरंटी होती, आपलं पोरग कुठं बी गेलं तर काहीतरी अनिल. नावाच्या व्यतिरिक्त गुण आपले असतात. परंतु इथं विचार घेण्यासारखा आहे. सुनयना, जिचे महाराज जिच्या दृष्टीमध्ये कधी पाप येत नाही ती सुनैना माता सीतेला उपदेश करते. आणि बघा ऐका बरं का, एक महत्वाची गोष्ट. मुलीचा विवाह झाल्यानंतर मुलीला काय जी शिकवण द्यायची आहे ती तुम्हाला अगोदर देणं आहे. बाई तुला पीठ मळता येतं का? बाई तुला चहा बनवता येतो का? बाई तुला स्वयंपाक येतो का? बाई तुला बेसन येतं का? बाई तुला पिठलं येतं का? या फरक काय दोन्ही मधला हे सगळं समजून सांगितलं पाहिजे अगोदर. शिक्षण द्यायचं ते अगोदर. आणि मुलीचा विवाह झाल्यानंतर मुलीच्या आईनं रोज रोज फोन करून मुलीच्या संसारामध्ये विष घालू नये. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही फोन केल्यानंतर लय चांगलं वाटतं तिकडच्या माणसांना. फोन करायचा नाही, नंतर अगोदर जे शिक्षण द्यायचं ते द्यायचं. नाही तर तुम्हाला माहिती आहे एक मालिका होती बघा टीव्हीवरती, तुमच्या ध्यानात आहे का नाही काय माहिती. एक मालिका होती टीव्हीवरती, तिचं नाव सांगतो. त्याच्यामध्ये एक गोपी होती का नाही? कोणी कोणी बघितली बरं खरं सांगा. एक गोपी होती, गोपी. आता त्या गोपीची एक जाव होती, तिचं नाव काय होतं? राशी. बरोबर. एक गोपी होती, एक राशी होती. आणि बघा त्या राशीची एक मम्मी होती की नाही? क्या कर रहे हो दिकरा? बरोबर. त्या राशीची काय होती? एक मम्मी होती. ती मम्मी एका मिनिटाला फोन लावायची राशीला. असं करून करून तिनं प्रपंच पोरीचा उद्ध्वस्त केला की नाही? मग काहीतरी मालिका आम्हाला काहीतरी आदर्श देऊन जातात ना. आणि म्हणून जे काही शिक्षण मुलीला द्यायचं, इथं सुनैना माता सीतेला त्या ठिकाणी सावधान करते. सीते, हे जानकी, तुझं भाग्य आहे बरं बाई, तुझं भाग्य आहे. काय भाग्य आहे? अगं तू अशा कुळामध्ये चालली जे कुळ मोठ्या भाग्यवानाला प्राप्त होतं. कोणत्या कुळामध्ये? अशा कुळामध्ये तू चालली की ज्या कुळामध्ये प्राणापेक्षा वचनाला किंमत आहे. रघुकुलारी ती सदा चलिया, प्राण जाए पर वचन न जाई, प्राण जाए पर वचन न जाई. प्राण जाए पर वचन न जाई, प्राण जाए पर वचन न जाई.
दशरथ अजिर बिहार। रघुकुल रीति सदा चली आई, न जाए पर वचन न जाई। रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। हे राम सिया राम जय जय राम, 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 राम सिया राम रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई। बाई तुला अशा कुळामध्ये स्थान मिळालं। मुलीचं माहेर महत्वाचं नाहीये, ज्या घरामध्ये जाईल ना ते घर महत्वाचं आहे। 42 कुळाचा उद्धार करते एक मुलगी, लक्षात घ्या। आणि त्याग आहे स्त्रीच्या जीवनामध्ये, त्यागच्या जीवनामध्ये त्याग आहे। मुलगा ज्या घरात जन्माला आला त्या घराचा वारसदार होतो। स्त्रीचं मुलीचं तसं नाहीये। मुलगी ज्या घरात जन्माला आली, आणि महाराज एखाद्याला जर एक मुलगा एक मुलगी असेल तर मुलापेक्षा जास्त प्रेम बापावरती कोणाचं असतं बरं? बापावरती जास्त, तुम्हाला अनुभव नाही काही? बापावर जास्त कोण प्रेम करतं? मुलगा प्रेम करतो की मुलगी प्रेम करते? मुलाला जर काही वशिला लावायचा असला तो कोणामार्फत लावतो? आई मार्फत, आईला मध्ये घालतो, पप्पाला असं सांग। पण मुलगी मात्र बापावरती प्रेम करणारी असते, आणि ती मुलगी 42 कुळाचा उद्धार करते महाराज। आणि म्हणून मुलीचं माहेर महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त सासर महत्वाचं आहे। मग मुलीला शिक्षण दिलं सुनैना मातेनं। त्याग आहे स्त्रीच्या जीवनामध्ये, त्याग। आता बघा, तुम्ही सगळ्या कथा ऐकायला बसल्या, तुमचा जन्म ज्या घरात झाला माहेरमध्ये, ते माहेर सोडून तुम्ही सासरी आल्या की नाही? बरं, ज्या वेळेला आल्या तुम्ही सासरी त्या वेळेला इकडचे परिचित होते का हो सगळे तुमचे? देर भाया हे सगळे परिचित होते का तुमचे? कोणी परिचित नव्हतं महाराज, परंतु फक्त विश्वास होता तुमच्या बापावरती, तुमचा विश्वास होता चुलत्यावरती। आणि म्हणून या ठिकाणी त्या सगळ्या माहेराचा त्याग करून महाराज काहीच आणलं नाही तुम्ही येताना, बरोबर काहीच आणलं नाही। बघा, अगोदर तिकडचं नाव वेगळं होतं, तिकडचं नाव वेगळं होतं, इकडं आल्यानंतर नाव बदललं। तिकडं तिच्या नावाच्या पुढं बापाचं नाव लागत होतं, आता बापाचं नाव पुसलं, इकडं नवऱ्याचं नाव लागलं। तिकडचं आडनाव पुसलं, इकडचं आडनाव वेगळं लागलं। याच्या पुढे जाऊन सांगू का? आता कपाळीचं आहे, पण कपाळावरती लावलेलं कुंकू त्याच्या नावाचं आहे। हात हिचे आहे, पण हातात घातलेल्या बांगड्या त्याच्या नावाच्या आहे। पायीचे आहे, पण पायात घातलेले जोडवे त्याच्या नावाचे आहे। हा त्याग आहे महाराज। आणि म्हणून स्त्री शक्तीला सलाम आहे, स्त्री शक्तीला नमस्कार आहे। आणि म्हणून स्त्रीला जननी म्हटलेलं आहे, स्त्री शक्तीला जननी म्हटलेलं आहे। सुनैना माता उपदेश करते, बाई सीता तू अशा घरामध्ये चालली ग की ज्या घरामध्ये जे वचनावर प्रेम करतात। प्राण जाए पर वचन न जाए, रघुकुल रीती सदा चली आई। ही रीत आहे, रघुकुळाची ही रीत आहे। आणि म्हणून सांगते, बाई तुझ्या घरात जर भांडण झालं ना, हा सल्ला द्यावा मुलीला,
ऐक बाई, घरोघरी मातीच्या चुली असतात, भांडण तंटा बोल होत असतात. कारण संसार आहे, जो स्वीकारलाय तो परिपूर्ण आहे का प्रत्येकाला? कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. घरामध्ये वाद तंटा भांडण होतच असतं बाई. आणि म्हणून ज्या वेळेला जर भांडणं झाले ना, एक तर भांडण होऊनच देऊ नको. जर तुझी सासू भांडायला लागली तर तू शांत बसून घ्यायचं, फक्त ऐकायचं. सासू सोनाचं भांडण होणार नाही ना, पण हिनं तोंड दिलं, तिकडची बोलायला लागली ही बोलायला लागली की मग वादाला काय होतं? अग्नीमध्ये पेट्रोल टाकल्यानंतर काय होणार आहे आणखी? माझ्याकडे एक भांडण मिटायला आलं मागं. ते भांडण असं मिटायला आलं, ती ताई म्हणली, महाराज आमची सासूबाई जुन्या विचाराची आहे, प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी टोमणं मारणार. म्हणलं कसं? म्हणे आमच्या सासूबाईचं काम ते तसं. म्हणलं कसं? दिसून तर द्यायचं नाही, बोलल्याशिवाय राहायचं नाही. दिसून तर द्यायचं नाही, बोलल्याशिवाय राहायचं नाही. मी म्हणलं काय झालं? जाता येता जाता येता जाता येता टोमणं मारीत. मी म्हणलं तुला एक पर्याय सांगतो, तुला एक औषध देतो मी. तुरटीची पावडर केली मी, तुरटीची बारीक छोटी तुरटी घेतली, खडी साखर कालवली, त्याच्यामध्ये तुरटीची पावडर दिली तिला. आणि म्हणलं एक काम करायचं, सासूबाई तिकडून आली की फक्त तो एक चिमूटभर तोंडात टाकायची आणि एक पाण्याचा गुळणा घ्यायचा. एक अर्धा तास हे औषध नरड्यात उतरू द्यायचं नाही आणि थुकून टाकायचं नाही. एवढंच करायचं. 4-5 दिवसांनी ती आली, म्हणे महाराज आमचे भांडणच नाही झाले. म्हणलं कसं काय? तुमच्या औषधाचा गुण आला म्हणजे. आता हिनं तोंडात गुळणा धरल्यानंतर ही बोलतच नव्हती. सासूबाई बोलायची निघून जायची, भांडण कशाला होईल? असं काहीतरी आपल्याला मर्म कळायला पाहिजे सासू सुनाला. बघा, एक तर सासूबाईनं नम्रता घ्यावी, नाही तर सुनबाईनं नम्रता घ्यावी. भांडण जर मिटवायचं असेल तर पर्याय ना त्याला. तुम्ही तिकडे पाहू राहिले काय भांडण मिटायचं? ते गुगलवर भेटन कधी. एके ठिकाणी सासूबाईनं काय केलं माहिती का? सुनबाई घरात नव्हती. आता घरात काही कमी नव्हती, परंतु सासूबाईला वाटायचं ही खूप उधळमानकी करते, म्हणून सुनबाई घरात नाही ना तोपर्यंत काहीतरी करून खावा. मग आता काय करावं बरं? तिनं काय केलं बरं? आता सासूबाईला दात नाही, मग बिगर दाताच्या माणसाचा माल म्हणजे शेवयाचा भात. शेवयाचा भात केला सासूबाईनं. शेवयाचा भात केला आणि गरम गरम असा अर्धी चाळण भात परतीत वतला. आणि सुनबाई येईन म्हणून आपण तिकडं जाऊन खाऊ बाजूला, म्हणून ते ताट असं घेतलं हातामध्ये आणि तिकडं गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन बसली. आणि आता खाणार तेवढ्यात सुनबाई घरात आली. सुनबाईला वाटलं सासूबाई कुठं गेली काय नो. मग आपण सासूबाई नाही तर काहीतरी गरम गरम काहीतरी खाऊ किंवा पिऊ. मग काय करायचं? एक जाऊ द्या टाईम लागन म्हणून केसरी दूधच पिऊ ना. गरम दूध तापवलं, त्याच्यामध्ये केसर टाकलं, साखर टाकली, असं मसालेदार दूध बनवलं. आणि आता सासूबाई येईन ना म्हणून आता तांब्या भरून घेतला दुधाचा. आणि त्या ठिकाणी सासूबाई येईन ना म्हणून आता काय करायचं? मग तिकडच्या गोठ्यात जाऊन खाऊ. आणि गेली सुनबाई तांब्या घेऊन तिकडं. तर तिकडून सासूबाई बसेल भात घेऊन, ती हिच्याकडं पाहतीन, ही तिच्याकडं पाहतीन. थोड्या वेळानं सासूचा तोरा त्यो तसा. सासू म्हणली का ग? ती सून लई हुशार होती. ती म्हणली आत्या तुम्ही कवाच्या कोरड्या शेवया खाऊ राहिले, दूध घेऊन आली. समजलं का? मिटलं ना भांडण. कशाला भांडण होईन? असं काहीतरी फॉर्म्युला करून त्या ठिकाणी प्रपंच करायचा. आणि प्रपंच ताकासारखा आहे. प्रपंच जरी ताकासारखा असेल पण त्या ताकामध्ये जर आणखीन मसाले पदार्थ टाकले तर त्याचा गोड मठ्ठा सुद्धा होऊ शकतो, गोड लस्सी सुद्धा होऊ शकते. याच्यातून हे सिद्ध होतं. बाई तुला चांगल्या घरामध्ये दिलं ग. तुझ्या कुळामध्ये जर भांडण झालं, भांडण होऊ देऊच नको. पण जर झालं भांडण तर भांडण होण्याच्या अगोदर घराचा दरवाजा आतून बंद कर.
घराचा दरवाजा आतून बंद करावा आणि घरात रडत बस, परंतु ते भांडण चव्हाट्यावर आणू नको. हा सल्ला त्या ठिकाणी कोण देतंय? सुनैना माता देते महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि सीता मैया, सीतेच्या सख्या म्हणतात, हे सूर्यनारायणा, आज आमची जानकी, आमची सखी सीता सासरी जाणार आहे. सूर्यनारायणा तुला विनंती आहे, अरे उगू नको बाबा. परंतु सूर्यनारायण कोणासाठी थांबतो का? सकाळ झाली, सूर्यनारायण उगला महाराज आणि त्या ठिकाणी जाण्याची तयारी झाली. त्या वेळेला 2 किलोमीटर पर्यंत जनकजी आले आणि राजा दशरथाच्या पायाजवळ पाय धरले जनकानं. आणि त्या ठिकाणी जनकानं महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. महाराज, कौसल्या माई, सुमित्रा माई आणि कैकेयी माई आल्या असत्या तर मी त्यांना सांगितलं असतं. राजा दशरथानं विचारलं, काय सांगितलं असतं? सांगितलं असतं मी की माझ्या ज्या मुली आहे त्या नवीन आहे, घरकामाचा त्यांना एवढा अनुभव नाही. यदा कदाचित माझी जानकी, उर्मिला, मांडवी, सुतकीर्ती यांच्याकडून जर कामामध्ये कमी अधिकपणा झाला तर ती चुकी त्यांची नसून त्यांच्या बापाची, या जनकाची चुकी आहे, हे सांगितलं असतं. किती उदार अंतकरण आहे महाराज जनक राजाचं. हे ऐकून राजा दशरथाचे डोळे सुद्धा डबडबले. आणि ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रजी, लखनजी, भरत, शत्रुघ्नजी आणि चौघी सुना अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर अयोध्येतल्या नरनारींना आनंद झाला. सगळे विधी त्या ठिकाणी व्यवस्थित रीतीनं पार पडले. आणि महाराज आता आनंदामध्ये प्रभू रामचंद्रजीचं कार्य चाललंय. अतिशय आनंदामध्ये, आनंदाला पारावर नाही. प्रत्येक सणवार त्योहार त्या ठिकाणी आनंदामध्ये पार पडतो आहे. त्याच वेळेला एक दिवस राजा दशरथानं आरसा पाहिला. राजा दशरथानं आरसा पाहिला आणि त्या आरशामध्ये महाराज एक केस पिकलेला दिसला. पांढरा झालेला केस पाहिला, मुकुट तिरपा झालेला पाहिला. आणि बस, योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. राजाच्या अंतःकरणामध्ये विचार आला, आता माझा श्रीराम आता राज्य करण्याजोगे झाले. आता राज्य श्रीरामाला, ज्येष्ठ पुत्राला द्यायचं ठरलं. उद्या राम राज्याभिषेक. तिकडं देवांची मीटिंग बसली. देवांनी विचार केला, देवतांनी विचार केला, जर राम राजा झाला तर राम वनवासाला जाणार नाही. आणि श्रीराम वनवासाला गेला नाही तर रावणाच्या ताब्यात असलेले जे देवता आहे सेंट्रल जेल खाली होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय केलं, मीटिंग बसली, विकल्पाला बोलवलं. विकल्प. आता हा विकल्प कोण? विकल्प असा आहे महाराज, जो दिसत नाही पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. विकल्प काय करतो? ऐका, दिसत नाही पण कार्यातून दिसतो. उदाहरण पटण्यासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो. 2 भाऊ एकत्र राहत होते. 5 एकर जमीन होती पहिली. 5 एकर. 2 भाऊ एकत्र 5 एकर जमीन. कष्ट केले महाराज, एवढे कष्ट केले, उत्पन्न काढलं. 20 एकर जमीन केली. आता किती झाली? 20 एकर जमीन झाली. बंगला बांधला, 50 लाख रुपयाचा बंगला आहे. बंगल्याच्या समोर सुंदर गार्डन तयार केलं. वाळू टाकलेली आहे, नारळाचे, खारकीचे, अमके तमके झाडं लावलेले आहे. आणि महाराज बंगल्याच्या समोर आई वडील बसले, म्हातारा म्हातारीन, लहाना भाऊ बसलेला आहे खुर्चीवर, डोळ्यापुढं प्रसंगाना. आणि बाजाराचा दिवस आहे. मोठा भाऊ गेलेला आहे बाजारला. बाजार आणण्यासाठी गेला. बाजारमध्ये भाजीपाला महाग झालेला होता, पण नेमकं आंबे स्वस्त झालेले होते. मग याला वाटलं पाहुणे मंडळी आमरस खायला येणार आहे. 2 पिशव्यामध्ये आंबे घेतले. 2 पिशव्या भरून घेतल्या. आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलवरून गेट समोर उतरला मोठा भाऊ. आता पाहिलं लहान पोरांनी की दादा आले, दादा आले, दादा आले. पोरं पळत निघाले. पण उजव्या बाजूने येत होती भावाची मुलगी, डाव्या बाजूने येत होता तो स्वतःचा मुलगा. आणि महाराज पोरं जवळ आल्यानंतर पिशव्या खाली ठेवल्या, दोन्ही हात पिशव्यात घातले आणि 2 आंबे बाहेर काढले.
तर उजव्या हातात आला मोठा आंबा, डाव्या हातात आला लहान आंबा, आणि काही नाही विचार विकल्पानं मनात स्पर्श केला, अरे हा मोठा आंबा आता भावाच्या मुलीला जाणार आहे आणि लहान आंबा आपल्या मुलाला जाणार आहे. विकल्पानं काहीच नाही केलं, स्पर्श केला, विचार बदलवला आणि काहीच नाही केलं दादानं फक्त इकडचा आंबा इकडं केला आणि इकडचा आंबा इकडं केला. हाताची झालेली ही कात्री बसल्या बसल्या भावानं खुर्चीवरून पाहिली आणि त्याच दिवशी संध्याकाळी ठरलं, दादा 5 एकर जमीन होती आपल्याला, पण 20 एकर जमीन घेतली, 50 लाखाचा बंगला बांधला. दादा तुम्ही घरी आल्याशिवाय मी कधी जेवायला बसलो नाही. आपल्या दोघांच्या पत्न्या एकमेकीच्या ताटात जेवत होत्या, कधी भांडण नाही, कधी तंटा नाही दादा. पण आता तुमच्या मनामध्ये वाईट विचार आला, एक काम करा, संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करा आणि वाटून घ्या. याला काय म्हणतात? विकल्प म्हणतात. हा विकल्प आहे, कार्यातून दिसतो. विकल्प दिसत नाही पण कार्यातून दिसतो. आणि त्या विकल्पाला बोलवण्यात आलं मीटिंग मध्ये देवाच्या. विकल्पाला सांगितलं, इधर आओ, तुम्हें एक काम करना है, अयोध्या में जाना है. त्या ठिकाणी विकल्पानं हात जोडले सांगितलं, जिथं अयोध्या आहे तिथं मी जात नाही. जिथं अयोध्या आहे तिथं मी जात नाही. कारण जिथं अयोध्या म्हणजे जिथं युद्धच नाही तिथं विकल्पाचं काही काम नाही. मग अयोध्येमध्ये विकल्प आला नाही, पण अयोध्येची जी बाउंड्री आहे, शिव म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी एका कलिंगडाच्या फळामध्ये विकल्प थांबला. ते कलिंगडाचं फळ मंथरेनं खाल्लं. आता ही मंथरा कोण? मंथरा म्हणजे कैकई बरोबर आलेलं फुकट पार्सल. मंथरा ही अयोध्येतली नाहीये. मंथरा अयोध्येतली नाहीये. मंथरा कैकईचा स्वभाव जरा भोळा होता, म्हणून कैकईच्या पित्यानं तिच्या बरोबर फुकट दिलेलं हे पार्सल आहे, जाय तुझ्या सेवेमध्ये घेऊन. ती मंथरेनं ते कलिंगड खाल्लं. परिणाम, मंथरेची बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी भ्रष्ट झाली. जसं आपण अन्न सेवन करू त्या पद्धतीची आपली बुद्धी भ्रष्ट होते. आणि मंथरेनं मग त्या ठिकाणी मंथरेच्या मनामध्ये विकल्पानं प्रवेश केला आणि मंथरेनं विचार केला, आता या गुढ्या उभारतायत, हे तोरणं बांधतायत, अयोध्येचा राजा राम होईल, राम राजा झाला तर माझी कैकई जी आहे ना ती दासी होईल, दासी. राजमाता तर कौशल्य होईल. आणि हेच कैकईला सांगण्यासाठी मंथरा गेली. मंथरेनं आवाज दिला, हे कैकई. मंथरेला आवाज दिला, मंथरा आज खूप नाराज दिसते, काय झालं ग? काय व्हायचं, जे व्हायचं ते झालं. मंथरा म्हणते, काय झालं? रामराजा होणार आहे. कैकई आनंद झाला. कैकई म्हणली, रामराजा होणार आहे, सांग मंथरे तुला काय भेट म्हणून देऊ. त्यावेळेला मंथरा म्हणते, मला काही भेट म्हणून देऊ नको, पण राम राजा जर झाला तर तुला तू दासी होशील, राजमाता तर कौशल्य होईल ना, आणि म्हणून राम राजा होईल. मंथरा ऐकत नाही. मंथरेला कैकईनं असा स्पर्श केला आणि कैकईनं गदगद तिला असं हलवलं. त्या ठिकाणी मंथरा खाली लोळू लागली. तिला उचलण्यासाठी कैकईनं तिच्या अंगाला हात लावला. मंथरेतल्या विकल्पानं कैकईच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि मग कैकईची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि कैकई म्हणते, सांग मंथरे आता मी काय करू. सांग मंथरे, तू जर म्हणत असेल ना विहिरीत उडी टाकतं, मी विहिरीत उडी टाकते, सांग मी काय करू. मग मंथरेनं सांगितलं, तुला 2 वर कबूल केले होते तुझ्या पतीनं, दिले का? वर दिले? देतो म्हणले, दिलं का काही? काय मागू त्या वरानं? एका वरानं भरताला राज्य माग आणि एका वरानं श्रीरामाला वनवास माग. असं म्हटल्यानंतर अंगावरचे अलंकार काढून टाक, उंच वस्त्र काढून टाक आणि त्या ठिकाणी मलिन पोशाख, मलिन कपडे घाल आणि कोप भवनामध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन रडत बस. मंथरेनं दिलेला सल्ला आहे. कोप भवनामध्ये कैकई गेली. अंगावरचे उंच वस्त्र काढून टाकलेले आहे, मलिन वस्त्र परिधान केलेले आहे, सगळे अलंकार खाली अस्ताव्यस्त पाडून दिलेले आहे, केस विस्कटलेले आहे, गडबडा लोळते आहे कैकई. आणि संध्याकाळच्या वेळेला राजा दशरथच्या वेळेला आले, मेरी लाडकी राणी कैकई कहा है? कोप भवन में म्हटल्यानंतर त्या ठिकाणी धसका बसला राजाला, कारण अनेक वर्ष झाले त्या कोप भवनामध्ये कोणी गेलेलं नव्हतं. मग राजा चालत गेला, हे राणी, हे गजगामिनी, हे सुमुखी, हे बिकबचनी, अशा शब्दाचा प्रयोग राजानं केला. कैकई म्हणते, मुझे आपकी बात नहीं करनी, मुझे आपका कुछ नहीं सुनना है, मुझे आपसे बात नहीं करनी. बघा आता इथं 3 गोष्टी जोडून आल्या. हे गजगामिनी, हे सुमुखी, हे सुलोचनी,
या शब्दाचा प्रयोग करणारे राजा दशरथ वय वर्ष 85, ज्याच्या घरात 4 सुना आलेल्या आहे. हे शब्द पतीनं पत्नी बरोबर वापरावे, परंतु तारुण्य असावं, एकांतवास असावा, आणि मग पत्नीला खुश करण्यासाठी, तिची स्तुती करण्यासाठी हे शब्द वापरले तर ठीक आहे. पण ज्याचं वय 85 वर्ष, ज्याच्या घरात 4 सुनांचं आगमन झालेलं आहे, त्या राजा दशरथानं याचा प्रयोग करावा. म्हणजे या क्षणाला राजा दशरथ आहे लोभ, राजा दशरथ आहे काम. राजा दशरथ कोण आहे? काम. आणि दो मुझे, भरताला राज्य आणि श्रीरामाला वनवास. हे म्हणणारी काही बात नाही करणे मुझे आपसे, असं म्हणणारी काही झाली क्रोध. काम क्रोध आणि घे राज्य मागून म्हणणारी मंथरा झाली लोभ. काम क्रोध आणि लोभ एकत्रित आले, परिणामी राम राज्य 14 वर्षानं लांबलं. काम क्रोध आणि लोभ एकत्रित आले म्हणून राम राज्य लांबलं. आणि मग राजा दशरथाकडून वचन घेतलं कैकेयीनं. वचन द्या अगोदर, नाहीतर उद्या जाऊन सांगेल, ओरडून सांगेल. तुम्ही म्हणता ना नुसतं रघुकुल रीती सदा चली आईन, प्राण जाय परवचन न जाई. पण मी ओरडून सांगेन लोकांना, काही खरं नाही या परिवाराचं, काही खरं नाही राजा दशरथाचं. राजमहालामध्ये ज्या गोष्टी गप्पा केल्या जातात हे सगळं थोतांड आहे, हे खोटं आहे, असं बाहेर जाऊन सांगेल. म्हणून वचन घेतलं अगोदर. देतो वचन. पहिल्या वरानं काय पाहिजे? माझ्या भरताला राज्य. भरताला राज्य दिलं कैकेयी, जा. दुसऱ्या वरानं तुमच्या श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास. श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास म्हटल्यानंतर राजा दशरथाचे हातपाय लट कापू लागले. दर अंगातून घाम निघायला लागला. थर काप व्हायला लागला. हृदयाचे ठोके वाढले आणि उभे असलेले राजा दशरथ खाली बसले आणि बेशुद्ध अवस्था राजा दशरथाला प्राप्त झालेली आहे. त्याच वेळेला काय झालं म्हणून सुमंतजी पाहण्यासाठी आले, तर मुकुट खाली पडलेला आहे, अस्ताव्यस्त केस झालेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये श्रीराम 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 म्हणत राजा त्या ठिकाणी व्याकुळ झालेले आहे. कधी कधी शुद्धीवर यायचे, कधी कधी पुन्हा बेशुद्ध पडायचे. अशा अवस्थेमध्ये राजा दशरथ आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या कानापर्यंत वार्ता गेली की कोप भवनामध्ये राजा दशरथ पडलेले आहे. धावत प्रभूजी आले आणि सांगितलं, माता क्या हो गया, मेरे पिताजी को क्या हो गया, तू ही पूछ ले ना. बुद्धिभ्रष्ट झालेली आहे कैकेयीची, तूच विचार ना, काय झालं खरं सांग माते. त्यावेळेला सांगितलं, 2 वर मागितले. एका वरानं भरताला, माझ्या भरताला राज्य मागितलं, माझ्या भरताला. एका वरानं तुला 14 वर्षाचा वनवास मागितला. त्याचा राग आला तुझ्या बापाला, त्याचा राग आला आणि म्हणून पडले बेशुद्ध. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र सांगितलं, माते माझा भरत राजा झाला काय आणि मी राजा झालो काय, याच्यामध्ये काय फरक आहे? माझा भरत राजा झाला काय आणि मी राजा झालो काय फरक आहे? 14 वर्षाचा काय तू जर म्हणत असेल आई आयुष्यभर वनवासात राहा तरी हा श्रीराम तयार आहे, परंतु माझ्या बाबांना तू कटू शब्द वापरायला नव्हते पाहिजे. त्या वेळेला तयार आहे ना तू, तयार आहे ना तू. मग त्याच वेळेला कैकेयी म्हणते मग वनवासाला निघायचं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी वनवासाला निघाले प्रभू रामचंद्रजी. रामा हरे रामा हरे रामा हरे रामा हरे रामा हरे रामा. सायलेंट मध्ये उद्या, सायलेंट मध्ये. हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 राम राम हरे हरे. रघुनंदन पायी गेला, रघुनंदन पायी गेला,
रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रत्कारे तू आणिला रत्कारे तू आणिला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला कौसल्या माईची तीच अवस्था आहे कौसल्या माई म्हणते सूर्यवंशी नारायणा माझा राघव जातो वना सूर्यवंशी नारायणा माझा राघव जातो वना माझा राघव जातो वना माझा राघव जातो वना रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला सूर्यवंशी दिनकरा तपुन कोरे भास्करा सूर्यवंशी आ सूर्यवंशी दिनकरा तपुन कोरे भास्करा तपुन कोरे भास्करा रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रत्कारे तू आणिला रत्कारे तू आणिला रघुनंदन पायी पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्रजीला वनवासाला निघावं लागलं. त्या भगवान परमात्म्याचा वनवास उद्या केवट प्रसंग, गोड प्रसंग आहे. उद्या ठिकाणी विश्रांती देऊया. अतिशय गोड या ठिकाणी झाकी दर्शन आदरणीय राजू आप्पा यांनी दाखवली, म्हणून आप्पांसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि ज्या मुलींनी, ज्या ठिकाणी ज्या मुलींनी याच्यामध्ये भाग घेतला त्यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय तुम्हाला शोभणारे हे पात्र आदरणीय आप्पांनी दिले, म्हणून त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो.
कालही आमचे नंदूभाऊ मतकर यांनी चांगल्या प्रकारची रावणाची भूमिका केली की जे या ठिकाणी आपल्या कीर्तनाचे असतील, कथेचे असतील, व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रचार प्रसार करत असतात त्या नंदूभाऊला या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर आपला जो कार्यक्रम आहे तो माऊली दास संतांचा चॅनलवर आमचे ऋषीदादा सातपुते हे दाखवतायत, म्हणून त्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे. सगळी कथा आपल्याला त्या ठिकाणी दास संतांचा चॅनलवरती पाहायला भेटेल. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण मित्रमंडळी असेल, भजनी मंडळी असेल, मगाशी काय गोड हरिपाठ झाला. हरिपाठ भजनी मंडळीला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. अतिशय सुश्राव्य हरिपाठ या ठिकाणी झाला, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद आहे. आचार्य दादा ज्यांनी गोड स्वयंपाक भोजन या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यांना मनपूर्वक धन्यवाद. ज्यांची अन्नदानाची सेवा असेल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. हार आणणारे, सडा सामार्जन करणारे, झाडून घेणारे, साऊंड सिस्टीमवाले आणि सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी कोटी धन्यवाद देतो आणि वाणीला या ठिकाणी